Good morning, student. Welcome to Sanskrit class. Today we see Samasaha. Samasaha means two words can come together to form either a sandhi or a samas. A samas is form of words that are meaningfully related to each other. In samas, vibhakti pratyay of the first word is dropped. Internal sandhi can take place in a samas. A minimum of two words are ended. First word is known as Purvapad and second word is known as Uttarpad. On the basis of the importance of the meaning of the word, samas can be categorized as follows. द्वंद्व समास, तत्पुरुष समास, बहुव्रीहि समास, अव्ययीभाव समास. There are two types of dvandva samas, iterator dvandva and samahar dvandva. Tatpurush samas divided into two types, vibhakti tatpurush and karmadharaya samas. Now we see द्वंद्व समास तथा च विभक्ति तत्पुरुष इति प्रकारद्वयम् अस्माभिः गतवर्षे पठितम्. In last year we see द्वंद्व समास and विभक्ति तत्पुरुष समास. अधुना समासानाम् अन्य प्रकारान् जानीमः. Now we see other type of samas in this year. Punah smaranam, revision. Samasa vigraham kuruta. In last year, we see Dvandva Samas and Vibhakti Tatpurush Samas. There are two types of Dvandva Samas, Iterator Dvandva and Samahara Dvandva. Iterator, two different things come together. Dvandva is the group of two or more things. Both components are important. This Samas can never be in Ekvachanam. It will be either Dvivachanam or Bahuvachanam. Linga of the samas is decided by the gender of the उत्तरपद. इतरेतर द्वंद्व हा जो समास आहे, या समासामध्ये दोन्हीही वस्तू ह्या इम्पॉर्टंट असतात. हा समास नेहमी एकवचनीय असतो आणि ह्या समासाचे लिंग वचन हे त्या उत्तरपदावर डिपेंड असते. फॉर एक्झाम्पल धनधान्यानी, धनानी च धान्यानी च. मृगशृगालो, मृगः च शृगालः च. शुकसारिकाः, शुकः च सारिकाः च. हस्तपादम, हस्तौ च पादौ च. अशा प्रकारे हा समास आपल्याला असलेला दिसून येतो. या समासाच्या प्रत्येक वर्ड वेगवेगळ्या दाखवण्यासाठी आपण काय करतो, च ह्या अव्ययाचा उपयोग आपण करीत असतो आणि ह्या च अव्ययामुळे आपल्याला त्या वस्तू ह्या वेगळ्या आहेत हे आपल्याला लक्षात येते. देन वी सी samahar dvandva. Samahar is a group or unit used for born enemies, small insect, instruments, body parts, parts of the army. Always napusakalingam ekvachanam. समाहार द्वंद्व हा समास जो आहे नेहमी कशावर डिपेंड आहे, एकमेकांचे शत्रू, त्यानंतर प्राणी, शरीराचे अवयव यावर डिपेंड हा समास असतो. हा समास नेहमी नपुसकलिंगी एकवचनामध्ये असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आता आपण चार एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. फर्स्ट दोन जी होती ती इतरेतर द्वंद्व समासाची होती आणि सेकंड दोन जी होती ती कशाची होती, मृग शृगालो आणि हस्तपादम. ही जी दोन एक्झाम्पल्स आहेत ती समाहार द्वंद्व समासाची होती. कारण समाहार म्हणजे काय आहे, आताच आपण पाहिलं ग्रुप किंवा युनिट. यामधून ग्रुपची भावना, गट, समूह यामधून दिसून येतो, म्हणून हा समास कसा असतो, समाहार द्वंद्व. परंतु ह्या वर्षीच्या सिलेबस मध्ये तुम्हाला वेगवेगळे नावं न लिहिता तुम्हाला फक्त द्वंद्व समास असाच विग्रह तुम्हाला करायचा आहे. इतरेतर किंवा समाहार अशा पद्धतीने तुम्हाला लिहिण्याची आवश्यकता नाही. नेक्स्ट आपण पाहणार आहोत तत्पुरुष समास. तत्पुरुष समासामध्ये विभक्ती तत्पुरुष, उपपद तत्पुरुष, नय तत्पुरुष, अलुक तत्पुरुष are the parts of तत्पुरुष समासाः. Now we see विभक्ती तत्पुरुष. वैशिष्ट्यानी विभक्ती केस. तत्पुरुष compound is उत्तरपद प्रधान. That is the meaning of उत्तरपद is important.
The Purva and Uttarpad are linked with a vibhakti or preposition. For example, Vanam Gataha, Vanagataha. In this samas, Vanam is in Dvitiya Vibhakti. Trunaihi Rachitani, Truna Rachitani, Trunaihi is in Tritiya Vibhakti. Nivasaya Nirani, Nivasa Nirani, Nivasaya Chaturthi Vibhakti. Parjanyat Rakshitaha, Parjanyat is also Panchami Vibhakti. Khaganam Jivanam, Khaga Jivanam, Shashti Vibhakti. Swakarye Nirataha, Swakarya Nirataha, Saptami Vibhakti. Atra Prathamapadaम द्वितीयपदेन यथाचित् विभक्त्याः संयुज्यते अथ एषः समासः विभक्तिपुरुषः इति उच्यते. First we see द्वितीय तत्पुरुष समास. When Shrita, Ashrita, Atita, Patita, Gata, Prapta, Apanna are Uttarpad, then the samas is द्वितीय तत्पुरुष. जेव्हा हे वर्ड श्रित, आश्रित, अतीत, पतित, गत, प्राप्त, आपन्न हे वर्ड जेव्हा उत्तरपदी असतात तेव्हा तो द्वितीय तत्पुरुष समास होतो. फॉर एक्झाम्पल, शाला गमनम, शालाम गमनम. क्रम प्राप्तः, क्रमं प्राप्तः. भूगतः, भुवं गतः. भूमिगतः, भूमिं गतः. कृष्णाश्रितः, कृष्णम् आश्रितः. गुणातीतः, गुणान् आतीतः. सुखापन्नम, सुखम आपन्नम. Next, Tritiya Tatpurushaha. In this samas, the Purvapad is an agent or instrument of the action and is often compounded with verbal derivatives. ठीक आहे. ह्या समासाच्या उत्तरपदी धातुसाधित विशेषण असलेला आपल्याला पाहावयास मिळते. फॉर एक्झाम्पल, धन संपन्नः, धनेन संपन्नः. बुद्धिहीनः, बुद्ध्या हीनः. शर्करा मिश्रितः, शर्करया मिश्रितः. चिंता समा, चिंतया समा. बदर सदृशः, बदरेण सदृशः. वर्ण मिश्रितः, वर्णैः मिश्रितः. धनेन धनाढ्यः, धनेन आढ्यः. When the following words is one of the word as Purva, Sadrusha, Tulya, Sama, Hina, Yukta, Yuta, etc. the compound is Tritiya Tatpurush. हे जेव्हा शब्द उत्तरपदी असतात तेव्हा हा समास कसा असतो? तृतीय तत्पुरुष समास असतो. Then we see चतुर्थी तत्पुरुष समास. The first word indicate a thing, the second word indicate the material with which the thing is made. When the word artha is the following member of compound, it chaturthi tatpurush. It takes the vachan and the lingam of the noun it qualifies. In the vigraha, the suitable form of the compound idam is used instead of artha. Sometimes iti is also used. जेव्हा उत्तरपदी अर्थ हा शब्द असतो तेव्हा चतुर्थी तत्पुरुष समास होतो. तसेच एखादी वस्तू बनवलेली आहे, ती वस्तू ज्या वस्तूपासून बनवलेली आहे त्या दोघांचाही संबंध जेव्हा सामासिक शब्दामध्ये असतो तेव्हा सुद्धा चतुर्थी तत्पुरुष समास हा होत असतो. फॉर एक्झाम्पल, देशार्थम, देशाय इति. कन्यार्थम, कन्यायै इति. विहारार्थम, विहाराय इति. रक्षणार्थम, रक्षणाय इति. शिल्पालयः, शिल्पेभ्यः आलयः. तपोवनं, तपसे वनं. ग्रंथालयः, ग्रंथेभ्यः आलयः. कार्यशक्ति, कार्याय शक्ति. कुंडलहिरण्यम, कुंडलाभ्याम हिरण्यम. घटमृत्तिका, घटाय मृत्तिका. ह्या ठिकाणी आपण पाहिलेले आहे काही शब्दांमध्ये अर्थ हा
शब्द असलेला सामासिक शब्दांमध्ये दिसून येतो आणि काही शब्दांमध्ये आपण सांगितलेलं आहे की वस्तू ज्या पदार्थांपासून बनलेली आहे, वस्तू आणि पदार्थ ह्या दोघांचाही संबंध ज्या सामासिक शब्दांमध्ये आहे तो सुद्धा चतुर्थी तत्पुरुष समास होतो. नेक्स्ट we see पंचमी तत्पुरुष समासः. When the उत्तरपद is one of the word like भय, भीत, त्रस्त, निवृत्त, विमुख, मुक्त, रक्षित, पतित, इतर, परान्मुख etc. The compound is पंचमी तत्पुरुष समास. For example, प्रदूषण मुक्तः, प्रदूषणात् मुक्तः, दानः त्रातः, दानवात् त्रातः, असुरभीता, असुरात् भीता, वृक्षपतितं, वृक्षात् पतितं, सर्परक्षितः, सर्पात् रक्षितः. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल्स आहेत ज्या सामासिक शब्दांमध्ये आपल्याला मुक्त, भीत, त्रात, पतित, रक्षित इत्यादी वर्ड्स दिसून येतात. तो असतो पंचमी तत्पुरुष समास. नेक्स्ट we see षष्ठी तत्पुरुष समास. When the relation of the member of the other is that of avayavi, that is a limb, and the one having that limb, or sevya sevaka bhav, the sense of the relation or position, the compound is षष्ठी तत्पुरुष. ज्या सामासिक शब्दांमध्ये आपल्याला अवयव अवयवी भाव किंवा सेव्य सेवक भाव अशा पद्धतीने आपल्याला संबंध दिसून येतो किंवा एखाद्या व्यक्तीची पोझिशन दिसून येते तेव्हा तो समास असतो षष्ठी तत्पुरुष समास. तसेच प्रिय, कृते हे शब्द सुद्धा जेव्हा उत्तरपदी असतात तेव्हा सुद्धा तो षष्ठी तत्पुरुष समास होत असतो. फॉर एक्झाम्पल, छात्र प्रिय, छात्राणां प्रिय, मत्कृते, मम कृते, समुद्र शक्तिः, समुद्रस्य शक्तिः, रामायणं, रामस्य अयनं, विद्युत् प्रवाहः, विद्युतः प्रवाहः, सूर्योदयः, सूर्यस्य उदयः, दशरथपुत्रः, दशरथस्य पुत्रः, पित्राज्ञा, पितुः आज्ञा. ह्या सर्व एक्झाम्पल्स वरून आपल्याला दोन व्यक्तींमध्ये असलेला संबंध हा दिसून येतो म्हणून हा षष्ठी तत्पुरुष समास आहे. नेक्स्ट सप्तमी तत्पुरुषः. When the following member is one of the word like कुशल, रत, प्रवीण, मग्न, व्यग्र, ख्यातः, वेदित, शौंड are having a similar meaning or word that indicate excellence, being engrossed or love of affection, the compound is saptami tatpurush. For example, kala kushalah, kalayam kushalah, क्रीडापटुः, क्रीडायां पटुः, कार्यरतः, कार्ये रतः, प्रजावत्सलः, प्रजासु वत्सलः, गणितज्ञः, गणिते तज्ञः, भुवनविदितः, भुवने विदितः, जगत्प्रसिद्धः, जगती प्रसिद्धः. आतापर्यंत आपण द्वितीया ते सप्तमी हे तत्पुरुष समास पाहिलेले आहेत. हे तत्पुरुष समास पाहत असताना विग्रह करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली, ज्या पद्धतीने आपल्याला डेफिनेशन मध्ये सांगितलेले की ते शब्द जेव्हा उत्तरपदी असतात किंवा त्या अर्थाचे शब्द उत्तरपदी असतात तेव्हा तो त्या पद्धतीचा विभक्ती तत्पुरुष समास होतो. मग द्वितीय असेल, तृतीय असेल, चतुर्थी असेल किंवा सप्तमी असेल. ठीक आहे. अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, महत्वाचं जो पूर्वपद आहे त्याची मात्र विभक्ती नियोजित करायची आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण पाहणार आहोत उपपद तत्पुरुष समास. जलम ददाति इति जलदः, पादैः पिबति इति पादपः, पर्वते तिष्ठति इति पर्वतस्थः, कुंभं करोति इति कुंभकारः. उपपद तत्पुरुषः उत्तरपदे धातोः अंशः दृश्यते, विग्रहितस्य धातोः लट लकारस्य
प्रथमपुरुषस्य योग्यं वचनं योजनीयं यथा शास्त्रज्ञः शास्त्रं जानाति इति। तथा च अर्थदृष्ट्या पूर्वपदस्य योग्यविभक्तिः योजनीया यथा पंकजं पंके जायते इति। वरदा वरं ददाति इति। गृहस्थाः गृहे तिष्ठन्ति इति। मधुपः मधु पिबति इति। विद्यार्थी विद्याम् अर्थयते इति। जटाधारी जटा धारयते इति। ह्या एक्झाम्पल्स वरून आपल्याला काय लक्षात आलेलं आहे की धातूच्या जे उत्तरपदी आहे ह्या सामासिक शब्दाच्या उत्तरपदी धातूचा अंश असलेला आपल्याला दिसून येतो। त्या अंशावरून आपल्याला काय करायचं आहे सामासिक पदाचा विग्रह करायचा आहे आणि उत्तर पदामध्ये जो धातू असेल त्याचं काय करायचं लट लकारामध्ये असलेला फॉर्म आपल्याला प्रथम पुरुष एकवचनामध्ये तो फॉर्म लिहायचा असतो। नेक्स्ट नय तत्पुरुष। The Purvapad and Uttarpad indicate the negation of a thing. The Purvapad is either a or an which indicate negation. The Uttarpad is either a naam or visheshan. The Purvapad a or an is replaced by na meaning not. The Uttarpad is written in Prathama Vibhakti. नय तत्पुरुष समासामध्ये अ किंवा अन या शब्दांचा वापर करण्यात येतो। त्याचबरोबर अ किंवा अन याचा न ह्या न मीन्स नॉट या अर्थी आपण तो शब्द यूज करत असतो। फॉर एक्झाम्पल योग्यम योग्यम न योग्यम न योग्यम अयोग्यम। अल्पम न अल्पम अनल्पम। अल्पम means small, अनल्पम means very much. न अल्पम। अनिच्छा न इच्छा। अशक्यम न शक्यम। अनावश्यकम न आवश्यकम। असत्यम न सत्यम। म्हणजे अ किंवा अन याचा आपल्याला काय करायचं आहे न मध्ये विग्रह करायचा आहे आणि पुढचा जो वर्ड आहे उत्तरपद जे आहे ते जशास तसे आपल्याला या नय तत्पुरुष समासामध्ये लिहायचे आहे। त्यानंतर आपण पाहणार आहोत कर्मधारय समास। The relation between the Purvapadam and Uttarpadam is either an adjective noun or adjective or a relation of upaman upameya sambandha। Both words are written in Prathama Vibhakti. The Visheshan is written before the noun. कर्मधारय समासाचे वेगवेगळे प्रकार असलेले आपल्याला पाहावयास मिळतात। ऍडजेक्टिव्ह नाउन, प्रोनाउन, कॉमन नाउन, ऑब्जेक्ट ऑफ कंप्रेशन और स्टँडर्ड ऑफ कंप्रेशन मीन्स उपमान उपमेय अशा पद्धतीचा हा कर्मधारय समास असलेला आपल्याला पाहावयास मिळतो। फर्स्ट वी सी विशेषण विशेष संबंध। रक्तपुष्पम रक्तम पुष्पम। हरिताः शुकाः हरित शुकाः। स्थूलः पुरुषः स्थूल पुरुषः। विविधाः वर्णाः विविध वर्णाः। दीर्घ यष्टिका दीर्घ यष्टिका। उन्नताः वृक्षाः उन्नत वृक्षाः। या समासामध्ये आपल्याला हे लक्षात आलेले की विशेषण विशेष या दोघांचीही सेम विभक्ती आणि वचन असलेला आपल्याला ह्या समासामध्ये पाहावयास मिळते। हा समास आहे विशेषण विशेष संबंध कर्मधारय समास। नाउ वी सी विशेषणाम सामान्यनाम संबंधः। विवेकानंदः नाम महोदयः विवेकानंद महोदयः। गंगा नाम नदी गंगा नदी। भारतः नाम देशः भारत देशः। सरस्वती नाम देवी सरस्वती देवी। भास्करः नाम आचार्यः भास्कराचार्यः। शेगाव इति स्थानकम शेगाव स्थानकम। हा समास आहे विशेषणाम सामान्यनाम संबंधावर आधारित कर्मधारय समास।
नेक्स्ट उपमान उपमेय संबंधः कर्पूरः इव गौरः कर्पूरगौरः घनः इव श्यामः घनश्यामः पादपङ्कजं पादौ पङ्कजं मुखकमलं मुखं कमलम् इव विद्याधनं विद्या एव धनं गृहमंदिरम गृहम एव मंदिरम. या समासामध्ये आपण पाहिलेले की उपमान आणि उपमेय या संबंधावर आधारित हा समास आहे. या समासाच्या विग्रहामध्ये आपल्याला इव किंवा एव याचा वापर आपल्याला करावा लागतो. कर्मधारय समासामध्ये कोणताही प्रकार असो तरीही आपल्याला एक्सप्लेन करताना फक्त कर्मधारय समास असंच लिहायचं आहे. नेक्स्ट नाउ वी सी बहुव्रीही समासः. Neither the meaning of the Purvapadam nor Uttarpadam is important. Something else which is not mentioned in the compound is indicated by the two words of the samas. The whole compound is an adjective for some time or someone. In Vigraha, to indicate that someone else, something else, we use the form of pronoun yad and tad. The person for whom the samasic word is used as a visheshan is written as sah, sa, tad, tau, te, taha, tani. Ekvachanam, dvivachanam and bahuvachanam. To indicate the whose or she whose, we use the shashti vibhakti of yad as follows. Yasyaha, yayoho, esham or yasam. When a bhutkalvachak dhatusadit visheshan is used as the purvapad in the vigraha, the tritiya vibhakti of yad is used. बघा बहुव्रीही समासामध्ये विग्रह करताना यत किंवा तद या सर्वनामाचा आपण वापर करत असतो. त्याचबरोबर या सर्वनामाची आपण षष्ठी विभक्ती सुद्धा यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल मूषक वाहनम यस्य सह मूषक वाहनः. श्वेतम अंबरम यस्याः सा श्वेतांबरा. शुभ्रं वस्त्रं यस्याः सा शुभ्र वस्त्रा. पीतम अंबरम यस्य सह पीतांबरम. शूर्पौ इव कर्णौ यस्य सह शूर्पकर्णः. ह्या एक्झाम्पल्स मध्ये आपण पाहिलेले की यस्य सह यस्याः सा यस्याः सा हे आपण जे वापरलेलं आहे ह्यामध्ये यद आणि तद या दोन्ही सर्वनामांचा आपण वापर केलेला दिसून येतो. यद सर्वनाम षष्ठी विभक्तीमध्ये असलेला आपल्याला पाहावयास मिळते. अव्ययीभाव समास. Vyayah means change and avyaya means no change. Here the Purvapad is always in avyay. The Uttarpad is a noun. The Samasic word is also always in avyay. It is written in Napusakalingam Ekvachanam. It is written according to the meaning of the Purvapadam or avyay. The Purvapad is never written as it is in the Vigraha. It is replaced by a word that conveys its meaning. Prati means every. In the Vigraha, the Uttarpad is written twice in the Saptami Vibhakti. Yatha means according to and is replaced by the word anusrutya or anatikramya. The Uttarpad is written in Dvitiya Vibhakti. Sa means with and is replaced by Saha. The Uttarpad written in Tritiya Vibhakti. For examples,
श्यामः दिने दिने पाठशालां गच्छति। श्यामः प्रतिदिनं पाठशालां गच्छति। दिने दिने प्रतिदिनम्। भारतस्य गृहे गृहे संस्कृतं भवतु। भारतस्य प्रतिगृहं संस्कृतं भवतु। गृहे गृहे प्रतिगृहे। माता अहनि अहनि देवपूजां करोति। माता प्रत्यहं देवपूजां करोति। भास्करः इच्छाम् अनुसृत्य भोजनं करोति। भास्करः यथेच्छं भोजनं करोति। यथाशक्तिम् अनुसृत्य दानं। रघुः यथाशक्तिम् अनुसृत्य दानं करोति। रघुः यथाशक्तिं दानं करोति। छात्राः क्रमम् अनुसृत्य वर्गं प्रविशति। छात्राः यथाक्रमं वर्गं प्रविशति। माता बालकं स्नेहेन सह भोजयति। माता बालकं स्नेहं भोजयति। वर्षाकाले मयूराः आनन्देन सह नृत्यन्ति। वर्षाकाले मयूराः सानन्दं नृत्यन्ति। आनन्देन सह सानन्दम्। भक्तः श्रद्धया सह देवं पूजयति। भक्तः सश्रद्धं देवं पूजयति। श्रद्धया सह सश्रद्धम्। छात्राः उत्साहेन सह संस्कृतं पठन्ति। छात्राः सोत्साहं संस्कृतं पठन्ति। हे एक्झाम्पल्स मध्ये आपण पाहिलेले की वरची जी 6 एक्झाम्पल्स आहेत त्यामध्ये आपण यथा, प्रति या अव्ययांचा वापर केलेला आहे। ज्या ज्या एक्झाम्पल्स मध्ये यथा आहे तिथे अनुश्रुत्य किंवा अनतिक्रम्य या शब्दांचा वापर केलेला आपल्याला पाहावयास मिळतो विग्रहामध्ये, परंतु प्रति या ठिकाणी मात्र जे उत्तरपदी वर्ड आहे त्या शब्दाची आपल्याला काय केलेली दिसते, सप्तमी विभक्ती असलेली पाहावयास मिळते। दिने दिने, गृहे गृहे, अहनी अहनी अशा पद्धतीने इथे सप्तमी विभक्तीमध्ये विग्रह झालेला त्यांचा पाहावयास मिळतो। त्याचबरोबर ज्या ठिकाणी सह अव्ययाचा वापर केलेला आहे त्या सामासिक शब्दामध्ये विग्रह करताना तृतीय विभक्तीमध्ये विग्रह झालेला आपल्याला पाहावयास मिळतो, कारण सह या अव्ययाला तृतीय विभक्तीची आवश्यकता असते। गुड डे स्टुडंट.